नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज आपण ताज्या अननसापासून मऊ लुसलुशीत असा अननसाचा शिरा बनवणार आहोत। खायला सुद्धा तेवढा चविष्ट असा शिरा आहे। चला तर मग आपण अननसाचा शिरा कसा बनवायचा ते बघूया। इथे मी वेलची पूड घेतलेली आहे चवीपुरती, तूप घेतलेलं आहे 1 वाटी, रवा 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तुम्ही रवा, साखर आणि अननसाचे जे तुकडे आहे ते सारखंच प्रमाण घ्यायचं आहे। तर मी थोडे अननस तुकडे मोठे करून घेतलेले आहे आणि काही अननसाचे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, ड्रायफ्रूट कापून घेतलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट कमी जास्त करू शकता। साखर, रवा आणि तूप यांचं प्रमाण सारखं आहे। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जे ड्रायफ्रूटचे तुकडे होते ते थोडेसे परतून घ्यायचे आहे। एकदम जास्त भाजायचे नाही, थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे। एक मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला हे ड्रायफ्रूटचे तुकडे काढून घ्यायचे आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर बघा, आपले ड्रायफ्रूट भाजून झालेले आहे। आता मी हे एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवणार आहे। तुम्हाला नसेल भाजायचे तर तुम्ही नाही भाजले तरी चालेल, पण भाजले तर त्याचा क्रंचीनेसपणा थोडासा छान लागतो। तर त्याच तुपामध्ये आणि त्याच कढईमध्ये मी 1 वाटी रवा टाकलेला आहे। मी इथे बारीक रवा घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा जाड रवा घेऊ शकता। आधी मी थोडंसंच तूप टाकून भाजून घेणार आहे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत। त्यामुळे आपला जेवढा रवा व्यवस्थित भाजून होईल तेवढंच आपल्याला शिऱ्याचा फ्लेवर छान लागतो किंवा शिरा मोकळा होण्यास मदत होते। कोणत्याही प्रकारचा शिरा करताना आपण रवा व्यवस्थित भाजणे गरजेचे आहे। रवा जेवढा चांगला भाजला जाईल तेवढाच शिरा चविष्ट होईल आणि मोकळा सुद्धा होणार। तर मी इथे कमी गॅसवर 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित रवा भाजून घेतलेला आहे। तर बघा, थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, कमी गॅसवरच रवा भाजायचा आहे। त्यानंतर मी इथे रवा भाजून झाल्यावर थोडंसं जे तूप राहिलेलं होतं ते टाकलेलं आहे। आधी मी रवा भाजताना थोडंच तूप घेतलेलं आहे, कारण पूर्ण तूप भाजताना घेतलं तर त्याचा फ्लेवरसुद्धा जातो आणि चवसुद्धा तेवढी येत नाही। त्यासाठी मी वरून थोडंसं नंतर तूप टाकलेलं आहे, भाजताना थोडंच तूप टाकलेलं होतं। त्यानंतर मी इथे पायनॅपलचे जे जाड तुकडे होते ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे आणि त्यानंतर त्यामध्ये साखर टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही। त्यानंतर ते मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि मी तूप टाकून घेतलं होतं रव्यामध्ये, त्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी गरम दूधसुद्धा वापरू शकता। तर मी या वाटीने, ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने 2 वाट्या भरून पाणी गरम करून घेतलेलं होतं। तर बघा, प्रमाण अगदी व्यवस्थित आहे आणि उकळतं पाणी आपल्याला या ज्या रव्यामध्ये भाजलेल्या होतं त्यामध्ये टाकून द्यायचं आहे। तर बघा, मी ते टाकलेलं आहे, रवा अगदी मोकळा झालेला आहे। यामध्ये साखर टाकायची बाकी आहे। तर रवा अगदी मोकळा झालेला आहे। तर थोडा वेळ झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटभर आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून हा रवा मोकळा होईल। तर बघा, एकदा थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे। तर जे आपण पायनॅपल आणि साखर याचं मिश्रण केलेलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे। मीठ टाकून घेतलेलं आहे मी थोडं,
वेलची पूडसुद्धा टाकणार आहे बघा। तर यामध्ये हे जे मिश्रण आहे साखर आणि पायनॅपलचं ते टाकून दिलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटं परत वाफ येऊ द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला पायनॅपलचे जे तुकडे आपण बारीक केलेले होते ते टाकायचे आहे। ते दाताखाली शिरा खाताना येतात तर छान लागतात आणि फ्लेवरसुद्धा पायनॅपलचा लागतो। मी इथे वेलची पूड टाकलेली आहे बघा। त्यानंतर आपल्याला जे आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट होते ते सुद्धा याच्यात टाकायचे आहे। तुम्ही यामध्ये येलो कलर सुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। पायनॅपल टाकल्यामुळे सुद्धा याला छान कलर, पिवळा कलर येतो बघा। तुमच्याकडे ताजं पायनॅपल नसेल तर तुम्ही पायनॅपल क्रश सुद्धा वापरू शकता, त्याने सुद्धा शिरा छान लागतो। तर बघा इथे मी पायनॅपलचे जे कट केलेले तुकडे होते छोटे ते टाकलेले आहे। त्यानंतर आपल्याला 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। तर बघा मी इथे झाकण ठेवते आहे आणि 2 मिनिटं छान शिरा मोकळा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता 2 मिनिटांनंतर आपला शिरा अगदी मऊसूत मस्त झालेला आहे। याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। तर बघा तुम्ही बघू शकता अगदी मोकळा मोकळा शिरा झालेला आहे। ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर भेटूया। धन्यवाद।